घोड्याच्या रिकिबीत ठेवलेले आपले पाय घोड्याच्या पोटावर आदळत शिवा काशीत वेगाने घोड्याला दौडवत होता. त्याला लवकरात लवकर पन्हाळ्यावर पोचायचे होते, कारण त्याने विजापुरातून निघताना छत्रपती शिवाजी महाराजांनी करवीरपूर ठाणे ताब्यात घेतले आहे अशी वार्ता ऐकली होती. पण ज्यावेळी तो प्रत्यक्षात करवीरपुरात पोहोचला त्यावेळी मात्र शिवाजी महाराजांचे सैन्य तिथे नव्हते. नक्कीच शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या दिशेने कूच केली असावी असा त्याने अंदाज बांधला. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न घोडका करून आले होते. शिवाजीराजांना किल्ल्यातून मदतीचे आश्वासन आपण दिले होते, ती मदत मिळाली नसल्याने शिवाजी महाराज निराश तर झाले नसतील ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काली तोफेने शिवाजी महाराजांच्या सैन्याला उद्ध्वस्त तर केले नसेल ना? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी होती, पण ती उत्तरे तो जेव्हा पन्हाळ्यालगत पोहोचणार होता तेव्हाच त्याला मिळणार होती. शिवा वाघबीडच्या घाटात पोहोचला. त्याला आता चंद्रप्रकाशाने न्हाऊन निघालेला मार्कंडेयाचा डोंगर दिसू लागला होता. त्याने आपल्या घोड्याचा वेग कमी केला. आजूबाजूला पाहिले, भुरभुरणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाशिवाय दुसरा कसलाच आवाज वातावरणात नव्हता. शिवाजी राजांचे सैन्य तर दूरदूरपर्यंत दिसत नव्हते. अजून महाराजांनी हल्ला केला नाही, आपण त्यांच्या हल्ल्याआधीच किल्ल्यावर पोहोचू शकू या विचाराने त्याला जरा बरे वाटले. पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ माजला. शिवाजी महाराजांची फौज करवीरपुरात नाही आणि इथंही नाही, मग गेली कुठं? महाराज माघारी तर परतले नसतील ना? जर शिवाजी महाराज युद्ध न करता परत निघून गेले असतील तर पुन्हा आपण आदिलशाही सरदार मिरान शेखच्या गुलामगिरीतच सडत राहू. त्याने निराश होऊन खाली मान घातली आणि घोड्याला टाच मारली. तो घोडा दौडू लागला. त्याच्या घोड्याने नुकताच वेग घेतला होता, तितक्यात एक बाण सू सू करत त्याच्या खांद्याला स्पर्शून गेला. थोडक्यात बाणाचा नेम चुकला होता. त्याने आजूबाजूला पाहिले, तिथे कोणीही नव्हते. तेवढ्यात आणखी एक बाण आला आणि तो यावेळी घोड्याच्या उजव्या पायात घुसला. घोडा खिंकाळला. अगदी 2-3 पावले पुढे जाऊन तो कोसळला. शिवा देखील पाचोळ्यात पडला. तेवढ्यात 4 माणसे झाडावरून खाली आली आणि त्यांनी शिवाच्या मानेवर भाले ठेवले. त्या माणसांनी त्याच्या कुर्त्याचे खिसे तपासले. त्याला एक छोटासा तांब्याचा पत्रा मिळाला. त्यावर फारसी मजकूर आणि एक शिक्का कोरला होता. तो शिवा काशीदचा संदेशवाहकाचा आदिलशाहीचा परवाना होता. शिवाच्या कुर्त्यात त्याला अली आदिलशहाने दिलेला एक खलिता सुद्धा दिसला. त्या दोन्ही वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या. तू आदिलशाहीचा जासूस आहेस तर? एकाने पटकन त्याची गचांडी पकडून त्याला उभे केले. चल! त्याला पुढे ढकलत ते त्याला घेऊन जाऊ लागले. 3-4 माणसे शिवा काशीदची गचांडी आवडून त्याला धक्के मारत टेकडीच्या खालच्या बाजूला एका छोट्याशा तलावाच्या काठी असलेल्या तंबूजवळ घेऊन आले. शिवाने तिथले दृश्य पाहिले. ते पाहून त्याचे डोळे आपोआप विस्फारले. त्याच्या डोळ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. त्याच्या वेदना, त्याचे दुःख सारे काही क्षणात शमले. कारण त्याच्या समोर त्याचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराज तंबूच्या पुढच्या बाजूला शेकोटी समोर एका खडकावर बसून हात शेकत होते. महाराजांनी आपली फौज वाघबीडच्या घाटात अगदी पद्धतशीरपणे लपून ठेवली होती. शिवाजी महाराज म्हणजे डोंगर, दर्या आणि जंगलांचे राजे. जंगलात अख्खी फौज कशी लपवून ठेवायची यात ते चांगलेच तरबेज होते. किल्ल्यावरून आदिलशाही सरदार शेख मिरानने कितीही दुर्बीण ताणली तरी त्याला राजाची फौज दिसूच शकणार नव्हती. महाराजांची काही माणसे किल्ल्याच्या आजूबाजूला तंबू लपवण्यासाठी मोक्याच्या जागा पाहण्यासाठी गेली होती. ती माणसे परतल्यावर महाराज किल्ल्याला वेढा टाकणार होते. लगेच किल्ल्यावर हल्ला चढवणार होते. ती माणसे शिवा काशीदला राजांच्या आणखी जवळ घेऊन आले. त्यातील एक जण म्हणाला, महाराज, आदिलशाहीचा जासूस पकडलाय आम्ही. एकाने लगेच पुढे जाऊन शिवाकडून ताब्यात घेतलेला त्याचा परवाना आणि खलिता महाराजांच्या पुढे धरला. त्यांनी त्यातला फारसीतला मजकूर वाचला. त्यात आदिलशहाने शेख मिरानसाठी काही सूचना दिल्या होत्या. चाहे कुछ भी हो जाए, शिवाजी भोसले के कब्जे में किला बिलकुल नहीं देने का. शिवाजी महाराजांनी तो खलिता वाचून झाल्यावर अलगद हास्य केले आणि तो शेकोटीकडे भिरकावला. मग त्यांनी शिवा काशीदच्या चेहऱ्याकडे दृष्टी वळवली. राजांनी शिवाला ओळखले नव्हते. महाराज आणि शिवाच्या भेटीला 3 वर्षे झाली होती. त्यातल्या त्यात ती भेट अगदी क्षणभराची होती आणि त्या भेटीच्या वेळी शिवाचा जो चेहरा होता त्यात देखील बदल झालेला होता. यावेळी शिवाची दाढी आधीपेक्षा फार वाढली होती. किल्ल्याबद्दल खरी जाणकारी दे,
आम्ही तुला मुक्त करू. तुझ्याशी आमची कसलीही शत्रुता नाही, शिवाजी महाराज म्हणाले. शिवा काशीदच्या चेहऱ्यावर मात्र हास्य होते. अहो महाराज, त्यासाठीच तर एवढ्या वेगाने घोडा पिटाळत आलोय मी इथं, शिवा म्हणाला. कुणाला काहीच कळले नाही. एकवार सगळ्या सरदारांच्या गोंधळलेल्या नजरा पाहून शिवा काशीदने शिवाजी महाराजांकडे पाहिले आणि स्पष्ट केले, महाराज मी शिवा काशीद. 3 वर्षांपूर्वी मीच किल्लेदार हिराजींचं गुप्त पत्र घेऊन भोरप्या डोंगरावर आलो होतो तुम्हाला भेटायला. त्याच्या त्या खुलाशावर शिवाजी महाराजांनी अलगद हास्य केले. सोडा त्याला. त्यांनी शिवाची गचांडी सोडली. बोला, काय योजना आहे तुमच्या किल्लेदारांची? सगळे हिंदू सैनिक आदिलशाही सैन्यामुळे त्रस्त आहेत. ते नक्कीच त्यांच्या विरोधात उभे राहतील. उत्तम, उत्कृष्ट, शिवाजी महाराज म्हणाले. आम्ही गडाला वेढा घालतो. आपण आत जाऊन सैनिकांना सज्ज करा आणि किल्ल्याची दारे उघडा. मग आम्ही बाहेरून मदत पाठवू. जी महाराज, पण माझ्याकडे एक वेगळी योजना आहे, शिवा काशीद म्हणाला. काय योजना आहे? महाराजांनी निरखून पाहत विचारले. महाराज, किल्ल्याच्या दक्षिणेकडं समोर एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झाडीतून लपत छपत आपण मोजक्या सैनिकांसोबत किल्ल्याकडे जाऊ शकतो. तिकडं किल्ल्यात शिरायला यादवांच्या काळातील एक भुयारी गुप्त मार्ग आहे. इब्राहिम आदिलशहा पहिला, त्याच्या काळात तो गुप्त मार्ग बंद करण्यात आला होता. पण गेल्या 2 वर्षात मी आणि माझ्या एका साथीदारानं हळूहळू तो मार्ग आतून मोकळा केला. जर कधी शेख मीरांना मारावं लागलं तर त्याला मारून किल्ल्यातून पसार होण्यासाठी आम्ही तो मार्ग तयार केला होता. त्याच्या भुयाराच्या दोन्हीकडच्या तोंडावर दगड आणि झुडपं असल्यानं तो मार्ग कुणालाही सहज मिळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं कोणता गुप्त मार्ग आहे हे आताच्या आदिलशाही सुभेदाराला सुद्धा ठाऊक नाही. वाह 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 वाह, फारच छान, फार करामती आहात आपण. मोठ्या दूरदृष्टीने सारे काही सज्ज करून ठेवले आहे. म्हणजे त्या भुयारातून एक सैन्य तुकडी आत पाठवता येईल आणि अकस्मातपणे हल्ला करता येईल. बरोबर? अगदी बरोबर महाराज तुमचं. आणि आतमध्ये माझे साथीदार गडावरच्या सैनिकांना संघटित करतील आणि ते आपल्या सैन्याची साथ देतील. संधी मिळताच किल्ल्याची दारं देखील उघडले जातील. मग मोठी कुमक आत शिरून गड ताब्यात येईल. हे आहे सटीक योजना. शिवाजी महाराजांनी शिवा काशीदची प्रशंसा केली. शिवाने स्मित हास्य केले. तो पुढे म्हणाला, एक महत्त्वाचं आहे महाराज. गडाचा 4 दरवाजा उघडणं अवघड आहे. त्याहीपेक्षा बाहेरून 4 दरवाजापर्यंत कुमक पाठवणं सगळ्यात जास्त अवघड. कारण त्या दिशेला काली नावाची मोठी तोफ आहे. ती फार विध्वंसक. म्हणूनच 4 दरवाजाकडे न जाता आपण आपली कुमक 3 दरवाजाकडे तैनात ठेवू. म्हणजे हल्ला पश्चिमी दरवाजाकडून करायचा तर? अगदी बरोबर महाराज. ठीक आहे गोदाजी, आपण 500 मावळ्यांना घेऊन त्या भुयारातून आत शिरा. आम्ही सारे सैन्य घेऊन पश्चिम दरवाजाकडे जातो. तिथे गेल्यावर आम्ही मशाली पेटू, जेणेकरून सुभेदाराचे आमच्याकडे लक्ष राहील. तोवर आपण झाडीच्या आडोशाने भुयारापर्यंत पोहोचा. जी महाराज, गोदाजींनी मान हलवली. महाराज पुढे म्हणाले, वा 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 शिवा, पहिल्यांदा तुला पाहिले तेव्हा तू लहान होतास. चेहरा बदलला आता तुझा, दाढी वाढली. पण यानंतर तू माझ्या नजरेतून विसरणार नाही कधीच. शिवा म्हणाला, महाराज कित्येक वर्षांपासून तुम्हाला भेटायची आस होती. तुमचा पराक्रम, तुमचं कार्य मला मनापासून आवडतंय. तुमचा समजून मला आपल्या स्वराज्यात खारीचा वाटा उचलू द्या. महाराज विश्वासपूर्वक बोलले, शिवा, तू आजपासून स्वराज्याचा, पण आदिलशाही गुप्तहेर म्हणूनच तू काम चालू ठेव. अशाच त्यांच्या गुप्त वार्ता आमच्यापर्यंत पोहोचव. जुलमी आदिलशाहीला नष्ट करण्यास खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचल.